धन्यवाद तुकाराम मंगेला सर. पुन्हा एकदा एक शेवटचा मॅच या आगाशी संघ आपला 12वा प्रतिनिधी पाठवून द्या प्लीज. नावा सांग. चला विनंती असेल खेळाडू या बॅटिंग करणारा संघ 12वा प्रतिनिधी पाठवून द्या प्लीज. प्रितेश आणि प्रोटोस अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये संघाचे संघनायक आहेत. संघ सध्या आपण बघतोय चला गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज मिस्टर हर्षद दाखल झाला. पहिला चेंडू हाताळताना पाहायला भेटतोय. हॅलो हॅलो पहिल्या चेंडूवरती जर आपण बघितलं गेलं तर 2 धावा आल्यात. शरीरावरती हा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, बॅटचा फेस ओपन झालं शेवटच्या क्षणाला. आपण बघितलं गेलं या चेंडूवरती 2 धावा आल्यात. पहिला चेंडू हाताळताना फलंदाज जर विचार केला तर प्रोटस आणि प्रितेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. हर्षद गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल झालाय मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला संघ जर बघितला गेला तर होलीपाडा अर्नाळा किल्ला चा संघ क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला भेटला जातोय. त्याच्या समोर आगाशीचा संघ. हॅलो सध्या आपण बघितलं गेलं तर आगाशीचा संघ बॅटिंग करत असताना फटका केलाय छान इंटू द गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक कुणी नाही, पाठलाग होणार नाही कारण चेंडू जाईल सरळ सीमारेखा पार. चौकार. फलकावरती लागले जाते. संघ पोचलाय 6 वरती. अगोदरचा मॅच आपण बघितला होता, त्या मॅच मध्ये करायच्या होत्या 35 धावा आणि त्या 35 धावा करतानाही शेवटच्या क्षणापर्यंत बॅटिंग करावी लागली कारण त्या मॅचचा मारा तो मॅच ठरलाय. ह्या मॅचचा जर विचार केला तर 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 6 फलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा सरळ डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. लॉग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत सध्या आपण बघतोय. 1 धाव मिळेल या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने वर संघ पोचलाय तो म्हणजे 7 वरती. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. मैदानाच्या आतमध्ये षटक संपल्यानंतर स्प्रे घेऊन जायचंय. 2 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे. 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर. पहिलं पॉवर प्लेचं हे षटक आहे. दुसरं षटक जेव्हा मार्गस्थ होईल तेव्हा 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आपण बघणार आहेत. डावकऱ्याचा फलंदाज प्रितेश सध्या आपण बघतोय. डीजे डीजे पुन्हा एकदा हर्षद सज्ज गोलंदाजी मार्कवरती. फटका केलाय समोर आपण सध्या बघतोय. 2 क्षेत्ररक्षक आलेत. 1 धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. चला खेळाडूला दुखापत झाली असेल तर प्लीज विनंती असेल. 2 धावा आले ते चेंडूवरती. खेळाडूला पाणी घेऊन जायचं आहे. 2 धावा आले ते चेंडूवरती. 5 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 7 फलकावरती लागल्या गेल्यात. चला पाणी घेऊन जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये विनंती असेल.
खेळाडू थोडासा तिथून आपण जर बघितलं गेलं तर जंप घेतली होती आणि त्यामुळे थोडीशी दुखापत आहेत पण आता व्यवस्थित आहेत. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या षटकातील आपण जर विचार केला तर आगाशीचा संघ 7 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. हर्षद पुन्हा एकदा सज्ज होईल. तिसऱ्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय हर्षदने. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होईल. 9 धावा झाल्यात, माफ करा. फटका खेळण्याचा प्रयत्न आतली कडा लागलाय बॅटची. सध्या आपण बघतोय शॉर्ट फायनलिंगला क्षेत्ररक्षण झालंय. षटकाची इथून झाले समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 10 धावा फलकावरती लागत असताना पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठल्याच प्रकारचा गडीबाद झाला नाही, पण 10 फलकावरती लागल्या गेल्या. डीजे कडे जातो एक सुमधुर संगीत. आमच्या व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय राजेंद्र पांडुरंग जी म्हात्रे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. वेलकम असेल सर. पाटील परिवार पुरस्कृत पाटील चषक 2026 मध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. मान्यवरांच्या माहितीसाठी सामना सुरू आहे. कोलीपाडा अर्नाळा किल्ला त्यांच्या समवेत संघ जर बघितला आपण तर आगाशीचा संघ प्रथम बॅटिंग करत असताना आगाशीचा संघ पाहायला भेटतोय. थोडस सामना थांबवायचा आहे पंच. खेळाडू थोडासा दुखापत आहे त्यामुळे आपण खेळाडूंना विनंती असेल की आपण कुठल्याच प्रकारची रिस्क घेऊ नका. क्रिकेटचे सामने भरपूर आहेत त्यामुळे इंजुरीज खूप महत्वाची असते. त्यामुळे तुम्हाला जर दुखापत असेल तर तुम्ही मैदानाच्या बाहेर जा आणि बाहेरून आपल्या टीमला सपोर्ट करा. नवीन खेळाडू आपण सध्या बघतोय उमेश आलाय गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या षटकामध्ये 10, 5 षटकांचा हा मॅच. उर्वरित अजूनही 4 षटकांचा मॅच सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये समोरचा संघ जर बघितला तर आगाशीचा संघ प्रथम बॅटिंग करत असताना 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला भेटणार आहे, कारण दुसरं पॉवर प्लेचं हे षटक. फटका चांगला केला इंटू द गॅप मध्ये. पॉइंटचं क्षेत्र निवडलंय. चेंडू चाललाय जमिनीला गुदगुल्या करत. शेवटच्या क्षणाला अडवण्याचा प्रयत्न पण चेंडू नाही थांबलाय. चेंडू गेलाय सीमारेखा पार. 4 धावा चौकार. सध्या आपण बघतोय प्रितेशच्या बॅट मधून आतापर्यंत जर बघितलं गेलं तर धावा आल्यात 6 आणि 6 धावेवरती खेळी करत असताना आपण सध्या बघतोय संघ पोहोचलाय 14 वरती. चांगला फटका इंटू द गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. पॉइंटला हा फटका सजवला गेलाय. पुन्हा एकदा गोलंदाज उमेश सज्ज होत असताना गोलंदाजी मार्क वरती. फटका खेळण्याचा प्रयत्न टॉपेज लागलाय. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक आलाय. चेंड टिपला जातोय. पहिला गडी बाद. धाव संख्या 14 वरती असताना आगाशी संघाला पहिला हादरा. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयुरेश दाखल झाल्यात. सध्या आपण बघतोय भूमेश गोलंदाजी मार्क वरती आहेत.
पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर डगआउटचा रस्ता दाखवलाय भूमेशने. फलंदाज प्रितेश या फलंदाजाला. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न, फेकी झाले खराब. धावचीची संधी पुन्हा एकदा. आता 2 जीवनदान भेटलेत. पहिला शॉट मिड ऑफला क्षेत्ररक्षण झालं होतं, फेकी झाली होती, बॅकअप झालं होतं, पण तिथे पुन्हा एकदा उमेशने कॅरी नाही केला आणि त्यामुळे या चेंडूवरती डॉट बॉल येत असताना फलंदाज मयुरेश सध्या आपण बघतोय. पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आपण म्हणलेत वाईट चेंडूचा इशारा आलाय. अवंतार एक धाव, धावसंख्या होती ती 15. 15 धावा फलकावरती लागत असताना हॅलो, पुन्हा एकदा भूमेश सज्ज होईल. चेंडूचा खेळ आतापर्यंत जर बघितलं गेलं तर 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. गोलंदाजी सज्ज, फुलटच चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक डीप वरती आला. या चेंडूला फील्ड करेपर्यंत एक धावाला दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चांगली फेकी होते, त्यामुळे या चेंडूवरती येते एक धाव. धावसंख्या होती ती 16. 4 चेंडूचा खेळ पूर्ण. षटक मार्गस्थ दुसऱ्या षटकातील दुसऱ्या पॉवर प्लेचं हे षटक सध्या आपण बघतोय भूमेशच्या माध्यमातून. चांगला चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलंय. फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता पण बॅटने चेंडू संपर्क झाला नाही. डॉट बॉलची सांगता होते. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या होती ती म्हणजे 16 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर 10 आल्या होत्या. या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवरती चौकार आला नंतर पूर्णपणे कमबॅक केलाय गोलंदाज भूमेश या गोलंदाजाने. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची इनसाइड एज लागले. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. गाडी बाद होतोय. ब्रोटोस बॅक टू डगआउट गॉन. खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या फलकावरती लागली जाते 16. 8च्या सरासरीने बॅटिंग होते. लगातारच्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये बॅटिंग नाही झाली पण आता 3 षटकांचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर निनाद दाखल झाला. निनाद राऊत याला सध्या आपण बघतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हर्ष देतोय. चला, हर्षित सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती. सध्या आपण बघतोय 2 गडीबाज झालेत आगाशी या संघाचे.
फटका खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होते आतापर्यंत. शॉट सिलेक्शन व्यवस्थित होत नाही. एदर क्रिकेटचं सध्या आपण बघितलं गेलं तर त्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, पण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला थोडंसं व्हेरिएशन पद्धतीने खेळावं लागेल, इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक खेळावे लागतील तर धावा नक्कीच येतील, पण तसं काही घडत नाही. डॉट बॉल हर्षच्या माध्यमातून सध्या आपण बघतोय, पुन्हा एकदा सज्ज होईल. मयुरेश आहेत, त्याला साथ देईल ते म्हणजे निनाद. स्विच इट म्हटलं होतं, इम्प्रोव्हायझेशन करावं लागेल आणि चेंडूला पाठवून दिलंय सरळ डीप पॉइंटला, सीमारेखा पार, षटकार. देशील आपण या, बॉल दिला जाईल, खेळाडूला विनंती असेल आपण या. चला, 2 षटकांचा खेळ पूर्ण होत असताना आपण बघितलं गेलं तर तिसरं षटक जेव्हा मार्गस्थ झालं तेव्हा पहिला चेंडू डॉट बॉल आला होता, पण दुसऱ्या चेंडूवरती स्विच इटचा फटका मयुरेशच्या माध्यमातून आपण बघितले गेले. संघ पोचलाय, विचार केला तर इथून 22 धावेवरती पोचलाय. निनाद राऊत अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, त्यामुळे धावा होतील का हेही महत्वाचं आहे. या मैदानाचा बराचसा अनुभव निनादलाही आहे, त्यामुळे नजरा असतील निनादवरती. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती. हर्षद फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चालला डीप मिड ऑफला, क्षेत्ररक्षक आलेत, या चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, एक धाव येईल. धावसंख्या होती ती म्हणजे 23. 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 3 चेंडूचा खेळ संपल्यानंतर आतमध्ये ड्रिंक्स घेऊन जायचंय. तिसरं षटक सध्या मार्गस्थ आहे. 5 षटकांचा हा मॅच, पहिल्या फेरीतील शेवटचा मॅच. जो संघ जिंकेल तो इंदुमती स्मृती जयू दुर्गेश 11 अर्नाळा या संघासोबत खेळताना आपण बघणार आहेत, कारण अगोदरच्या 4 संघामध्ये एक संघ पुढे आलाय. संघ आपण जर बघितलं गेलं तर दक्ष 11 2020 बालीवचा संघ पुढे आलाय. धावसंख्या होती ती म्हणजे 23. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. हर्षद चेंडू हाताळेल तो म्हणजे चौथा. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय, उंच गेलाय, क्षेत्ररक्षक आलाय, झेलची संधी, 1 2 3, झेल सुटलाय मैदानाच्या आतमध्ये, बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू स्वारी झालाय. प्रयत्न खूप छान केला होता, पण चेंडूला नाही अडू शकले. चेंडू गेलाय सीमारेखा पार. पंचांचा इशारा आलाय या चेंडूवरती. फलकावरती लागली जाते 27. तिसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 27 फलकावरती लागल्या गेल्यात. आता डीप पॉइंट वरती क्षेत्ररक्षक आपण बघतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू आता 38 सर्कलच्या आतमध्ये आपण सध्या बघतोय. पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होईल. एक धाव येते या चेंडूवरती. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 28 धावा फलकावरती लागत असताना शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. पाहायचं या शेवटच्या चेंडूवरती मयुरेशच्या बॅटमधून मोठा फटका येईल का, महत्वाचं आहे, कारण 28 फलकावरती लागले गेल्यात. पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्या षटकामध्ये 6 आणि तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत जर विचार केला तर 12 धावा केल्यात. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे, पाहायचा आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल झालाय. डावखुरी हाताचा फलंदाज, उजव्या हाताचा फलंदाज, त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल आपण बघतोय. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिडगटच्या क्षेत्ररक्षक आहे, धावचीची संधी, पण तिथून थोडस जर विचार केला तर खूप छान रनिंग बिटवीन द विकेट्स.
3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक येतोय. तोपर्यंत जाऊया डीजे कडे, ऐकूया एक सुमधुर संगीत. पाटील परिवार पुरस्कृत आपण जर बघितलं गेलं तर पाटील परिवार आयोजित पाटील चषक 2026 क्रिकेटचा हा महासंग्राम मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा पाणी जाईल ना तेव्हा तेव्हा मात्र आठवण होईल या मैदानासाठी पाण्याची सोय उपलब्ध करून दिलेले असे कैलासवासी विठ्ठल बाळा मात्रे आणि जयवंती विठ्ठल मात्रे यांच्या स्मरणार्थ आणि ज्यांनी सौजन्य केलेत असे वसंत विठ्ठल मात्रे आणि रमाकांत विठ्ठल मात्रे या दोन व्यक्तिमत्वाकडनं पाण्याची या संपूर्ण दिवसामध्ये या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाण्याची ज्यांनी सोय उपलब्ध करून दिलेत असे पुन्हा एकदा यांच्या मनापासून आभार. त्यानंतर आपण जर विचार केला तर या मैदानासाठी जेव्हा पाण्याची गरज होती पाणी या मैदानात जेव्हा लागले गेले तेही पाणी याच गोड व्यक्तिमत्वाने पुरवले. पुन्हा एकदा त्यांच्या मनापासून आभार. पाणी म्हटलं की पुण्याचं काम आणि ते पुण्याचं काम या 3 दिवसामध्ये सातत्याने आपण बघणार आहेत या मान्यवरांच्या हस्ते. पुन्हा एकदा ड्रिंक्स नंतर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज भव्य आलाय. भव्य गोलंदाजी मार्कवरती आता भव्य कामगिरी करावी लागेल कारण आतापर्यंत 29 फलकावरती लागले गेलेत. भव्य चांगलं षटक हाताळावं लागेल. मयूर आहे. मयूरच्या बॅटमधून एक स्विच हिटचा फटका बघितला गेला. त्यानंतर फलंदाज आपण जर बघितलं गेलं तर निनाद आहे. निनादच्या मॅटमधून एक स्विच हिटचा फटका. त्यामुळे चारे बाजूला खेळणारा असे खेळाडू आहेत हे दोन्ही जबाबदारी असेल. भव्य पुन्हा एकदा सज्ज होईल पहिलं षटक हाताळण्यासाठी. वैयक्तिक फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम झाला. चेंडू आलाय डीप कॉ कॉर्नरच्या रिझन मध्ये. एक धाव आले. एकच धाव मिळेल. खेळायचं होतं मिड विकेटला पण तितकं टायमिंग नाही साधू शकले आणि त्यामुळे या चेंडूप्रती एक धाव आले. धावसंख्या 1 ने भर होते. संघ पोहोचलाय 30 वरती. निनाद सध्या आपण बघतोय स्ट्राईक एंड वरती आलाय. SKCC संघाकडनं आपण लेदर बॉल क्रिकेट ज्याला बघितलं होतं तो खेळाडू सध्या आपण बघतोय. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण त्याला खेळताना बघतोय. या मैदानावरती बरेचसे सामने त्यानेही खेळलेत त्यामुळे एक्सपिरियन्स फलंदाज आपण सध्या बघतोय. पण आज एक्सपिरियन्स नाही चालणार. आज संघाला गरज आहे मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल. शॉर्ट पिच चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न मिस टाइम झालेत. सध्या भव्यही विचार करत असतील का हा शॉर्ट पिच चेंडू होता. नाराज असतील स्वतःवरती. फटका खेळायचा प्रयत्न केला होता पण मिस हिट झालाय. डॉट बॉलची सांगता झालंय. 30 वरती थांबवलंय सध्या आपण बघतोय भव्यने. म्हटलं होतं भव्याला भव्य कामगिरी करावी लागेल. थोडस आपण जर विचार केला तर दोन्ही बॅटरमध्ये संभाषण झालंय. रिक्सी स्ट्रोक येतील का हेही महत्वाचं. क्रिकेटच्या खेळामध्ये जितकी रिक्स घेतली जाईल ना तितकी आपल्या संघाला पुढे नेण्याचं काम केलं जात आहे. फटका खेळलाय पॉइंटला. डीपवरती क्षेत्ररक्षक आहे. झेलची संधी गडी बाद. निनाद राऊत बॅक टू डगआउट गॉन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयंक दाखल झालाय.
स्ट्राईक रेट वरती मयंकला आपण बघणार आहे. 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. भव्यांशने आतापर्यंत फक्त एक धाव खर्च केलेत, एक डॉट बॉल आणि निनादला परतावा लागलाय. पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न केला होता पण तिथून आपण जर बघितलं गेलं तर क्षेत्ररक्षक होता डीप वरती आणि तिथून खेळ टिपला जातोय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होते. आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न केला होता निनादने आणि तिथून परतावा लागलाय. मयंक आलाय आता स्ट्राईक एंड वरती. पाहायचं आहे मयंक कशा प्रकारे बॅटिंग करेल आपल्या संघासाठी. फटका गेलाय, उंच गेलाय, मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे. झेलची संधी, झेल टिपला जातोय आणि मयंकचा खेळ संपला जातोय. गॉन. धन्यवाद. बॅक टू बॅक 2 गडी बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आर्यन आलाय. सध्या आपण बघतोय भव्यांश हायट्रिक वरती आलाय. हायट्रिक ऑन झालंय. एक खेळाडू आला होता निजाई. आपण जर बघितलं गेलं तर करण निजाई आला होता हायट्रिक वरती. आता पुन्हा एकदा भव्यांश आलाय हायट्रिक वरती. भव्य सध्या आपण बघतोय. हायट्रिक ऑन झालंय. डब्ल्यू आणि चांगला फटका खेळलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आलाय. एक धाव मिळेल या चेंडूवरती. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते 31. 31 धावा फलकावरती लागत असताना षटक मार्गस्थ जर विचार केला तर चौथा आहे. पहिल्या 2 षटकामध्ये सुरुवात छान झाली होती. तिसऱ्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या पण या षटकामध्ये भव्याने मात्र चांगली कामगिरी केली. 2 धावा खर्च करत असताना आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ पूर्ण केलाय आणि 2 धावा, 2 गडी बाद, 1 डॉट बॉल सध्या आपण बघतोय. स्वीट हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू चालला डीप मिड ऑफला. क्षेत्ररक्षकाला या चेंडूवरती एकच धाव मिळेल. सध्या चार षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचलाय तो म्हणजे 32 धावेवरती. 8च्या सरासरीने सध्या बॅटिंग होते. संघ जर आपण बघितला गेला तर आगाशीचा संघ शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि गोलंदाजी मार्कवरती आलाय तो मिस्टर जागृत. शेवटचे षटक हाताळण्यासाठी फलंदाज आपण जर बघितलं गेलं तर आता आर्यन आहे. त्याला 7 मयूरची आहे. त्यामुळे मयूरवरती आता जबाबदारी असेल. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जागृत आलाय गोलंदाजी मार्कवरती. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जागृत सज्ज झालाय. फुलटॉस चेंडूला फटका खेळलाय. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेगला. फाईन लेगच्या दिशेने चौकाराचा इशारा येतोय पंचांचा 4 धावेंचा. चेंडूवरती चौकार आला आहे.
फाईन लेगच्या दिशेने चौकाराला क्षेत्ररक्षक होता पण नाही अडू शकले या चेंडूला. पुन्हा एकदा जागृत सज्ज गोलंदाजी मार्कवरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. चेंडू चाललाय सरळ पॉइंटला. तडम्यांच्या क्षेत्ररक्षकाच्या हातातून हा चेंडू निसाला. धावचीची संधी, सध्या तरी आपण बघतोय एक धाव येते या चेंडूवरती. आता स्ट्राईक वरती जाणं गरजेचं होतं मयूरला, हेही तितकंच महत्वाचं आहे कारण शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे आणि त्यामुळे अजूनही या षटकातील 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईक वरती येणं गरजेचं होतं, तितकंच महत्वाचं आहे. धावसंख्या जर विचार केला तर संघ पोचलाय तो म्हणजे यावेळी उंच गेलाय पण क्षेत्ररक्षक नाही पोहोचले या चेंडूवरती. एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. 38 धावा फलकावरती लागत असताना आतापर्यंत चेंडूचा खेळ बघितला तर 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. चौथ्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तिथून परतावा लागलाय. मयुरेशच्या खेळाला लागलाय पूर्ण विराम. आतापर्यंत जर विचार केला तर 5 गडी बाद सध्या आपण बघतोय आर्यन आहेत आणि आता नवीन बॅटर मिस्टर दत्ता दाखल झालेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जागृत सज्ज फटका खेळण्याचा प्रयत्न सध्या आपण बघतोय. बॅटची आतली कडा लागलाय आणि तिथून परतावा लागलाय. बॅक टू बॅक 2 गडी बाद. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ध्रुव दाखल होईल. तोपर्यंत जाऊया डीजे कडे, ऐकूया एक सुमधुर संगीत. एकदा हायट्रिक ऑन झालंय. जागृत इज ऑन हायट्रिक वरती आलाय. ध्रुव आलाय सध्या आपण बघतोय. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक. खोलवर टप्प्या चेंडू होता. चेंडू आलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आलाय. एक धाव आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी झाले. छान धावचीची संधी. कलेक्शन पण झाले पण पंचांचा इशारा आलाय. गडी बाद होतोय. दुसऱ्या धावेसाठी परतावा लागलाय ध्रुवला. एक धाव आले चेंडूवरती आणि एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचलाय तो म्हणजे 39 वरती पोचलाय आगाशीचा संघ. इथून 30 चेंडूंमध्ये धावा करायच्या आहेत. होलीपाडा अर्नाळा किल्ला या संघाला 40 धावा. 30 चेंडू 40 धावेची आवश्यकता आहे. सेकंड इनिंग मध्ये या धावा कशा प्रकारे पार केल्या जातील त्यावरती आपण नक्कीच बघणार आहेत. आणि आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये हलकासा बदल होईल. आवाज ऐकणार आहेत तुकाराम मंगेला सरांचा.
होता. मागचा सामना आपण रंगलेला पाहिलाय. 35 धावांचा जो पाठलाग करायचा होता तो देखील आपण पाहिला. त्याच्यामुळे हा मॅच देखील रंगू शकतो. याच्या अगोदर कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आवाज ऐकला होता. घनश्याम भोईर यांचा आवाज ऐकलेत. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या प्रमोद सर देखील जॉईन झाले. त्यांचाही आवाज आपल्यापर्यंत ऐकू येईल. आपण पाहता आता पाटील परिवाराची स्पर्धा होलीपाडा टीम आणि आगाशी यामध्ये मॅच टॉस जिंकला होता होलीपाड्याच्या संघानं आणि बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलं होतं आगाशीच्या संघाला. आणि जसा पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय, पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये जर आपण पाहिलं तर सुरुवातीला थोडीशी अडचणीत सुरुवात झाली होती आणि आता 38 धावा 39 धावा झालेत आणि 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. सर आमच्या जोडीने आता पाटील परिवाराची स्पर्धा आपल्या पूर्वजांचं पुण्यस्मरण, त्याची आठवण कायम राहावी या उद्देशानं या पाटील ब्रदर्स पुरापाड्यानं केलेला हा प्रयत्न आणि हे 4थं वर्ष आहे, 4थं पर्व आहेत या स्पर्धेचं. आज सकाळपासून भरपूर काही मॅचेस पाहिल्या, धावांचा पाठलाग होताना पाहिला, काही वेळेला धावा डिपेंड होताना पाहिल्या. मागचा नेल बिटिंग फिनिश पाहिला होता 35 धावांचा. आता बघूया हा 40 धावांचा पाठलाग कसा होतोय. धन्यवाद. धन्यवाद सर. या ठिकाणी पाटील परिवार पुरस्कृत पुण्यस्मरणी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय पुरापाडा मैदानावरती. आणि या ठिकाणी नक्कीच मी धन्यवाद मानेन तुकाराम मांगल सरांचे, कारण या ठिकाणी आम्हाला समालोचनाची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल नक्कीच या ठिकाणी सरांच्या मनापासून आभार मानतोय. आणि या ठिकाणी चालू मॅचकडे पाहतोय आपण. होळीपाडा अर्नाळा किल्ला संघ आणि आगाशी संघ प्रथम फलंदाजी करताना 39 धावांचं आव्हान ठेवलं आणि 40 धावांचं आव्हान या ठिकाणी होळीपाडा अर्नाळा किल्ला संघाला या ठिकाणी पार करायचंय. दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. मात्र कशा पद्धतीचा खेळ या ठिकाणी मैदानामध्ये केला पाहावं लागेल. फलंदाजी मार्क होती प्रथम पाहतोय आपण. दोन्ही स्ट्राईक बॅट्समन या ठिकाणी दाखल झालेले आहेत. अविनाश आणि कृतिक दोन्ही फलंदाजी या ठिकाणी दाखल झाले. स्ट्राईक एंड पाहतोय आपण कृतिक आणि नॉन स्ट्राईक एंडला अविनाश. एक आक्रमक फलंदाज आपल्याला नॉन स्ट्राईक एंड पाहायला मिळतोय. अविनाश मात्र गोलंदाजी तितकी तिखट असणार आहे. आगाशी संघाची गोलंदाजी मार्क होती पाहतोय आपण. गोलंदाज प्रितेश ज्याने प्रथम मला वाटतं तो त्या ठिकाणी स्ट्राईक एंड वरती फलंदाज आला होता आणि आता मात्र स्ट्राईकची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. प्रितेश याच्या मार्फत कशा पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी केली ते पाहावं लागेल. आणि एक माहिती आपल्यापर्यंत नक्कीच त्याला आगाशीचा संघ खेळतो आणि नेहमीच या मैदानावरती म्हणजे मागे एका स्पर्धा पार पडली होती तिथेही खेळला होता. अनुभव आहे या मैदानावरती खेळण्याचा, एक्सपिरियन्स त्यांच्याकडे आहे. त्याच्यामुळे रन कमी आहेत पण भाई दम जास्त आहे, जास्त लावायचा आहे. त्याला मी जी जोडी मैदानावरती सज्ज, एका बाजूला अविनाश, दुसऱ्या बाजूला कृतिक आणि प्रितेश चुरी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पुढे आताचा गोलंदाज ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, गली रिझर्व मध्ये चेंडू चाललाय. धन 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 करून चेंडू सीमारेषा पार, चौकार. आता ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू हालाकी बॅटच्या मधमध आला नाहीये पण महत्वाचं आहे चौकार आलाय. नक्कीच. आणि आवश्यक ज्याची सुरुवात या ठिकाणी झालेली दिसते. पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू उसळी आणि सरळ यष्टी रिक्षाकडे चेंडू विसवलाय. निर्धाव चेंडू, चांगलं कमबॅक म्हणता येईल गोलंदाज प्रितेश याचं. आणि मागचा चेंडू आणि हा चेंडू थोडासा फरक होता. त्यावेळेला थोडस रूम दिलं होतं. भाई अगर आप रूम देगे ना तो बल्लेबाज धूम मचाएंगे. त्यावेळेला तुम्ही थोडस जागा दिली होती ना, त्या जागेमध्ये चौकार ठोकला गेला होता. आता स्विच हिट केल्या. पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवलं जाते, पाठला केला जातो. 2 क्षेत्ररक्षक पाठला करतील पण ते फक्त चेंडू आणण्यासाठी जातील, कारण चेंडू गेलाय परत एकदा लाईनच्या बाहेर, चौकार. हॅलो, या ठिकाणी समोर चेंडू होता, स्विच करण्याचा यशस्वी प्रयत्न पाहिला आपण आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी 4 धावा मिळालेल्या आहेत. 4 धावेने धावसंख्या पुढे सध्या 8 या धावसंख्या होती. पुन्हा एकदा
आणि सरळ त्रिफळा उद्ध्वस्त झाला. या ठिकाणी बॅक टू डगआउट द्यावं लागणार आहे कृतिकेला. शफल केलं होतं आणि शफल करताना सरळ यष्टी उद्ध्वस्त झालेत. विकेट पाहिजे होता आकाशी टीमला, तो विकेट आलाय. आणि आज दिवसभरामध्ये पाहिलं जिथे आपण 48 धावांचा पाठलाग न होताना पाहिलाय. चला न्यू बॅट्समन इतका वेळ घेऊ नका, टाइम महत्वाचा आहे. कारण यानंतर दुसऱ्या फेरीचा एक मॅच आणि क्वालिफायचा एक सामना खेळवण्यात येईल. त्यामुळे वेळ आपल्याजवळ जितका आहे ना त्या वेळेमध्ये आजचं शेड्यूल आपल्याला पूर्ण करायचं आहे. विकेट गेलाय. आज एक तर आपण पाहिले धावांचा पाठलाग करताना बरेच संघ अपयशी ठरलेत. मग तो 49 धावांचा पाठलाग 50चा असेल, 48चा असेल, कमी पडलेले आहेत. आणि ते पाहता हा धावफलक 40 देखील कदाचित कदाचित पुढे जाऊन थोडासा अडचणीचा ठरू शकेल टीम होलीपाडा हरणाला किल्ल्यासाठी. नक्कीच परंतु सर बघितलं आपण तर आगाशी संघाची सुरुवात तशी बघितली चांगली झाली, मात्र ज्याची गरज होती या ठिकाणी आणि तो या ठिकाणी कृतिक तर काय खेळाडू बाद करण्यामध्ये यश मिळालंय प्रितेश याला. आता मात्र नवीन फलंदाज दाखल होतोय जागृत. तशी सुरुवात या ठिकाणी जागृत मार्फत होते का पाहावी लागेल का पुन्हा एकदा कमबॅक केलं की त्याच्या अतिशय सुंदर चेंडू या ठिकाणी बाहेरच्या दिशेने खेळवण्याचा प्रयत्न होता, मात्र या ठिकाणी चेंडू निर्धाव विसावला यष्टी रक्षकाकडे. या ठिकाणी बॅट ओपन करण्याचा प्रयत्न होता जागृत याचा, परंतु चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. प्रितेश याची 2 चेंडूवरती 2 चौकार जरूर खाल्ले, मात्र या ठिकाणी चांगलं कमबॅक म्हणता येईल. हलक्या क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय प्रितेशाच्या मार्फत. पुन्हा एकदा जागृत फलंदाजी माग होती, पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता, चेंडूने उजळी घेतल्या, मात्र चेंडू पुन्हा एकदा यष्टी रक्षकाकडे विसावतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट नंतर या ठिकाणी पहिला षटक समाप्त होत आहे. पहिल्या षटक समाप्तीनंतर धाव संख्या 8 धावा. पाटील परिवाराच्या वतीनं सहर्ष स्वागत. आपण पाहतात पाटील चषक 2026. 40 धावांचा पाठलाग करायचे, 8च्या सरसरीने खेळायचंय. 8 धावा धावफलकावरती येत असताना एक विकेट गमावलाय, तो होलीपाडा किल्ला या संघानं एक विकेट गमावलेला आहे. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. क्रमांक 2चं षटक कोण हाताळणार यावरती चर्चा सुरू आहे. आणि क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी उंच बुरा गोलंदाज प्रोडस, आणि त्याला माहिती आहे बाबा नाव त्याचं प्रोडस आहे, थोडंसं प्रोटेक्शन पाहिजे, या धावांना थोडंसं संरक्षण पाहिजे, डिफेंड करायचे आहेत. 39 धावा डिफेंड करायचे आहेत, तर टिचूर मारा करायचा आहे, अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी करायची आहे. दुसऱ्या बाजूला एक विकेट गमावलाय, तो हरणारा किल्ला संघानं. पण जागृत आणि अविनाश मागे गेलं, जागा बनवली. भाई जगह मिलती नाही, जगह बनानी पडती है. जागा बनवली आणि पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवले बॉन्डलाईनच्या बाहेर चौकार. या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर थोडेसे मागे बॅकफूट वरती आले आणि सरळ बॅटचा फेस ओपन केला आणि पॉइंटच्या डोक्यावरून अतिशय खणखणीत असे एका चौकार त्या ठिकाणी दाखल केलाय. आणि जर बघितले आपण आगाशी संघाची जर होळीपाडा संघाची सरासरी बघितली आपण फलंदाजीची, तर चांगली धावसंख्या या ठिकाणी राखण्यामध्ये यश मिळतंय. हलक्या हाताने खेळण्याचा ऑन साईडला प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव पूर्ण होते आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 9व्या धावसंख्येवरती. 13 धावा धावफलकावरती आहे. 3 चौकार आतापर्यंत आपण पाहिले आहेत. आणि जे पहिल्या ओव्हरमध्ये मिस केलं होतं ना, चौकार आल्यानंतर सिंगल, ती या ओव्हरमध्ये पाहतोय. याच्या अगोदर चौकार आला होता, हलक्या हाताने चेंडूला केलं होतं. 13 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूला अविनाश, दुसऱ्या बाजूला जागृत. द प्रोडस बॉलिंग मार्क वरती सफल केलं होतं, मिस केला आणि हा पंचाकडे पाहत होतय. थोडासा खाली राहिलेला चेंडू होता प्रोडसचा, कारण जे मी म्हटलं ना मिस केलं होतं. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 2 चौकार आले, पण डॉट बॉल पण आले, विकेट आला.
त्याच्यामुळे त्या दोन चौकाराचा जास्त काय फायदा झाला नाहीये. या ओव्हरची सुरुवात, या षटकाची सुरुवात चौकाराने झाले. हे ओव्हर 8, 10, 12 धावांचा असायला मग. नक्कीच. आणि तशा पद्धतीचा जर खेळ झाला या ठिकाणी तर नक्कीच होळीपाडा संघाला या ठिकाणी एक प्लस पॉईंट मिळू शकतो. दरम्यान या ठिकाणी प्रोटस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होते. हलक्या हाताने समोरच्या खेळण्याचा प्रयत्न, या ठिकाणी चेंडू चाललाय समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक धावतोय मात्र तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सीमारेषा लगत होत आहे. परंतु या ठिकाणी 2 धावा पूर्ण करण्यामध्ये यश मिळतंय आणि 2 धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होते 15 धावा. 15 धावा धावफलकावरती आहे. सेन्सेबल खेळणं गरजेचं आहे यावेळेला. भाई दिमाग के बत्ती को जलाय रखी, हरणाला किल्ला. होलीपाडा टीम थोडस जसं त्याचं नाव जागृत आहे, जागरूकताने खेळणं, जागरूक राहणं ते देखील आवश्यक असणार आहे. तर भाई जसं कहते ना, नजर हटी दुर्घटना घटी, तसा क्रिकेटचा खेळ आहे. तुमचा फोकस ढळला करा, दुर्घटना होऊ शकतं. स्विच हिटचा प्रयत्न, लेग बायचा इशारा अपील झाला होता, पंचाने सांगितलं थोडंसं इम्पॅक्ट बाहेर आहे, उजव्या एसटीच्या बाहेर आहे. त्यामुळे नजर हटवून देऊ नका, फोकस आपला ढळू देऊ नका आणि ज्या 40 धावाचा पाठलाग करायचा ना त्यावरचं लक्ष विचलित होऊ देऊ नका. नक्कीच लक्ष जरी छोटं असलं तरी ते कठीण आहे असं म्हणता येणार नाही. कारण या ठिकाणी गोलंदाजीचा तिकट मारा केला जातोय प्रोटसच्या मार्फत. पुन्हा एकदा प्रोटस गोलंदाजी मार्फत तयार, बॅटची कडा घेऊन सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू. या ठिकाणी बॅक टू डक आउट यावं लागणार आहे. अविनाशाला बाद. किती साधे अक्षय माणूस किती सरळ असू द्या, साधा असू द्या, वळणावरती त्याला वळावंच लागतं. आणि समोर सांगितले अक्षय तेही आलेत. काही अक्षय आहेत ना ते जिलेबी सारखे सरळ आहेत, ते देखील आहेत. त्याच्यामुळे तोही खेळ आहे. पण विकेट आलाय आणि जसं तुम्ही उल्लेख केला होता की तिखट मारा जर झाला तर ही परिस्थिती थोडीशी बिकट होऊ शकते. ही बिकट होऊ शकते. काही जण सांगतात की परिस्थिती गंभीर तिथे फलंदाज आणि गोलंदाज खंबीर असतो. पण अशा वेळेला बाबा तिखट मारा देखील आवश्यक आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांचा धावा आहे त्या धावफलकावरती 8 अधिक 8 16 धावा. पाटील परिवारचा क्रिकेटचा रंगलेला 16 धावा झाल्या 16 आणि आता 18 चेंडूचा खेळ आहे. 18 मध्ये 24 धावा करायचे आहेत 8च्या सरासरीनं. पुन्हा एकदा प्रितेश चुरी येतोय आणि त्याच्या नावामध्ये लिहिले ना पी आणि एस आहे. बाबा परफेक्ट स्ट्राईक तुम्हाला करायचं आहे. प्रितेश चुरी तुम्हाला परफेक्ट स्ट्राईक करायचं. दुसऱ्या बाजूला जागृत आणि आता नुकतेच हर्षल गेलेत. हर्षलकडे देखील अनुभव आहेत. हरणाच्या टीमकडनं भरपूर वेळा हर्षलने खेळलेले आहेत. हर्षल मेहर आलेत आणि त्याच्यामुळे अनुभव आहे. हर्षद बरोबर आहे. जागृत स्ट्रायकर एंडला, हर्षद नॉन स्ट्राईक एंडला, प्रितेश चुरी बॉलिंग मार्कवरती. हलक्या हाताने केल्या मिड विकेटला निनाद जोपर्यंत पोहोचतील तोपर्यंत एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. सेन्सेबल क्रिकेट आहे, सेन्सेबल क्रिकेट आहे. बरेच जण खेळत असताना म्हणजे डोक्यावरती टोपी घालतात. बाबा डोक्यावरती टोपी नाही, ते डोकं चालवायचं आहे, डोकं खाजवायचं आणि डोकं लावून खेळायचं आहे. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. नक्कीच. आणि डोक्याचा वापर करून या ठिकाणी खेळावा लागेल. कारण पाहतोय आपण आतापर्यंत 13 चेंडूंचा खेळ झालाय आणि 18 धावफलक लागलेले आहेत. आणि अजून जर बघितलं आपण तर 17 धावांचा खेळ बाकी आहे आणि 22 धावांची आवश्यकता. तर 23 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा अतिरिक्त ऑन साईडला चेंडू, या ठिकाणी पंच आमच्याकडे वळत आहेत. एक अवांतर धाव मिळते या ठिकाणी. रिव्ह्यू घेतलेला आहे, पंच बिजी केलेले आहेत. थर्ड अंपायर DRS आहे, डिसिजन रिव्ह्यू सिस्टम. यानंतर होणारा मॅच या चालू सामन्यातील विजेता संघ केलेलं टीम इंदुमती स्मृती जय दुर्गेश 11 या संघाशी त्याकरता टीम हरणाला आपण रेडी राहायचंय. तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील काय घडलंय किंवा कोणत्या टीमसाठी बिघडलंय हे पाहण्याचा प्रयत्न तिसरे पंच देखील करणार आहेत. आणि स्पर्धा आहे ज्या स्पर्धेची चर्चा भरपूर असते. कारण जसं सकाळच्या वेळेला उद्घाटनाच्या वेळेला आम्ही म्हटलं होतं की ही स्पर्धा एका परिवारानं आपल्या परिवारातील पूर्वजांना वाडवडिलांना दिलेली ही भावपूर्ण आदरांजली, ही श्रद्धांजली असणार आहे. त्यांचं पुण्यस्मरण. डाव्या बाजूला एक बॅनर बघू शकता. या पाटील परिवाराचे पूर्वज, त्याने केलेलं कार्य, त्याने केलेलं काम आणि त्यांना एक पोचपावती म्हणून
असं म्हणूया. या स्पर्धेचं आयोजन नियोजन केलं आहे. त्याच्यामध्ये पाटील परिवाराच्या आयोजन नियोजनामध्ये 3 पिढ्या आहेत. वरिष्ठ सदस्य आहेत, सध्याची पिढी देखील आहेत आणि तिसरी पिढी देखील खांद्याला खांदा लावून या स्पर्धेचं आयोजन नियोजन करतात. 3 यशस्वी पर्व, 3 यशस्वी वर्ष आयोजन केल्यानंतर हे 4थं वर्ष आहे. आणि या पंचांनी पाहिलं, निरीक्षण केलं, इट्स ओके, फेअर डिलिव्हरी. डॉट बॉलची सांगता होत असताना एक एक डॉट बॉल समीकरण बिघडू शकतं. जसं पत्त्यामध्ये जोकर असतो ना, जोकर बाजी बना सकता है तो जोकर बाजी बिगाड़ भी सकता है. तसा एक एक डॉट बॉल कदाचित भाई बाजी बना भी सकता है लेकिन बाजी बिगाड़ भी सकता है. प्रितेश चुरी साईड स्ट्रायकर एंडला आहेत. जागृत फुलटॉस बॉल समोर ड्राईव्ह केलाय, मिड ऑफला फिल्डर आहे, थोडासा वेळ घेतला, टाइम घेतला. इथे थोड्याशा धावा कमी आहेत, आपल्या जवळ बँक बॅलन्स कमी आहेत, त्याच्यामध्ये खर्च जास्त होतोय. जसं मराठीमध्ये एक म्हण आहे, आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. आता फाल्गुन सरलाय, चैत्र चालू झालाय, त्यामुळे या 2 धावा ऍड होतील स्कोरबोर्ड मध्ये आणि 2 धावांनी धापलकामध्ये होईल वाढ. स्कोर जाऊन पोहोचेल तो 20-20. नक्कीच सर, अतिशय सुंदर उल्लेख तुम्ही त्या ठिकाणी केलात. त्या ठिकाणी पुन्हा एकदा प्रितेश गोलंदाजी सज्ज, पुन्हा एकदा हलक्या हाताने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक वेगाने जातो, 1 धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का, आणि नक्कीच या ठिकाणी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत यशस्वी. काय रनिंग बिटवीन पाहायला मिळते मैदानामध्ये, अतिशय सुरेख या ठिकाणी रनिंग बिटवीन. 2 धावा यशस्वी पूर्ण झाल्यानंतर धावसंख्या पुढे सरकते 22 या धावसंख्येवरती. काहीसं कुठेतरी टार्गेट हलकंसं कमी होताना पाहायला मिळतंय. नक्कीच होळीपाडा अर्नाळा संघाचं आगाशी संघ कुठेतरी चुका करताना दिसतंय, पाहायला मिळते सर. धावा धापलकावरती येते 22. त्याच वेळेला व्यासपीठावरती आगमन होते पाटील परिवाराचे सदस्य हंसा भरत पाटील यांचं देखील आगमन होते. त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. आणि तुम्ही उल्लेख केला होता रनिंग बिटवीन द विकेट. बाबा किनारपट्टीवरचे संघ आहेत, ते नाही धावणार तर बाकी कोण धावणार. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये नंबर 1 आहेत. ऑन द राईस खेळायचा होता, समोरच्या दिशेने गेलाय. हे दोन्ही खेळाडू असे आहेत ना, तुम्ही थोडंसं बोट दिलं तर हात खेचतील. हे असे आहेत भाई, थोड़ा सा अगर चांस देखो ना तो पूरा हाथ ही खींच लेंगे, उंगली देंगे तो हाथ को खींच लेंगे. असे दोन्ही खेळाडू आहेत रनिंग बिटवीन द विकेट मध्ये. लवतं तोपर्यंत 2 धावा आहे चेंडूवरती पूर्ण. या 2 धावांनी धापलकामध्ये होईल वाढ. स्कोर जाऊन पोहोचला 24. 16 करायचे आहेत. 13 चेंडूचा खेळ आहे, 13 बॉल मध्ये करायचे आहेत 16, 13 मध्ये 16. नक्कीच सर, आणि ती मुवमेंट कुठे चेंज झाली आहे, जिथे तो मिसफिल्ड थ्रो केला आणि तो अतिरिक्त धाव घेतली, त्याच्यानंतरच्या पुढच्या 2 धावा ज्या आहेत त्या अतिरिक्त मिळालेल्या आहेत. प्रितेश पुन्हा एकदा फुलरलेचा चेंडू, पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू चाललाय, सीमा पार येतोय, खणखणीत चौकार, 4. प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. आता समीकरण आलंय 12 बॉल आणि 12 मध्ये करायचे त्या 12. आज थोडा वेगळा आहे वारा, थोडासा वारा वेगळा आहे, वाऱ्याचा वेग थोडासा वेगळा आहे, दिशा थोडीशी वेगळी आहे. आणि जसा तुम्ही उल्लेख केला होता की ती 1 रन, ती 1 धाव, कदाचित सिंगलचं डबल मध्ये आलं, स्ट्राईक जागृत कडे आला आणि जागृत अगदी वेळेवरती त्या डबल घेतल्या. आणि ज्या वेळेला प्रतिस्पर्धेला वाटलं बाबा हे तर डबल साठी खेळतील, त्यावेळेला चौकार ठोकलाय. आपण महाराजांचा गनिमी कवा माहिती आहे प्रत्येकाला, बाबा प्रत्येकाला वाटतं आता हल्ला होणार नाहीये, पण अजाणतेपणे हल्ला करायचा असतो. प्रतिस्पर्ध्याला, विरोधी आपल्या पक्षाला थोडंसं गाफील ठेवायचं असतं. कदाचित ते काम जागृत न केलंय. वाटलं होतं का तो ऑन साईडला डबल न केले, पण काय सुंदर फटका, फुलटॉस बॉल होता, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होता आणि त्या एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं अगदी एक्स्ट्रा ऑर्डरी फटका खेळलाय. चौकार 12 मध्ये करायचे त्या 12. गोलंदाजीमध्ये बदल होईल, गोलंदाजीसाठी कोण येईल त्यावरती चर्चा आहे, कारण 2 ते 3 ऑप्शन आहेत. आकाशीकडे 2 ते 3 ऑप्शन आहेत, त्याच्यातला एक ऑप्शन त्यांना निवडायचा आहे. त्यांनी निवडले निनाद राऊतला, निनादला निवडले. निनाद असा गोलंदाज आहे, त्यांना टेनिस बॉल, लेदर बॉल चांगल्या पद्धतीने खेळले. निनाद बॉलिंग मार्क वरती येतोय. 12 मध्ये करायचे त्या 12. नक्कीच्या ठिकाणी आता मात्र अनुभवपणाला लावावा लागणार आहे निनाद याला, कारण आपण आता सर्व उल्लेख केला या ठिकाणी जो लेदर क्रिकेटचा अनुभव आहे, टेनिस क्रिकेटचा अनुभव आहे, तो अनुभव या ठिकाणी कामी येतोय का, आणि तसे प्रयत्न
या ठिकाणी निनाद मार्फत करावे लागतील, कारण जर आगाशी संघाला या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर नक्कीच करू मरो स्थिती या ठिकाणी करावी लागणार आहे, हो लागेल. कारण या स्पर्धेमध्ये जर आत्ता थांबलो नाही तर पुन्हा 365 दिवसांची वाट पाहावी लागेल आणि नक्कीच तेवढा वेळ आपल्याकडे नसतोय. फुलर लेनचा चेंडू या ठिकाणी गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का, पुन्हा एकदा मिस फील्ड होते, मात्र या ठिकाणी 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धाव धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या 30. 30 धावा धावफलकावरती आहेत. बघा जागृतचा खेळ पाहून हर्ष देखील त्याच रंगात आलाय. खरबुजे को देख के खरबुजा रंग बदलता है. सरडा रंग बदलतो पण त्याच्यापेक्षा वेगाने माणूस रंग बदलतोय आता. पण दोन्हीमध्ये फरक आहे. पुढे सरसावला होता, थोडासा लेनला मागे घेतलं होतं. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. आणि सर काय मी म्हटलं की माणूसही रंग बदलतो, सरडा बदलतो, पण सरडा धोका बघून रंग बदलतो आणि माणूस मोका बघून रंग बदलतो. त्याच्यामुळे थोडासा फरक आहे. तो धोका निर्माण झाला का रंग बदलतो आणि माणूस मोका बघून रंग बदलतो. धावफलकावरती धावा 31. 9 धावांची आवश्यकता. पायावरचा चेंडू होता, फ्लिक केला, चेंडू त्याला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, जोपर्यंत पोहोचतील तोपर्यंत चेंडू जाईल कव्हरच्या दिशेनं. चौकार. कव्हरच्या डोक्यावर नाही, चेंडूला पाठवला होता बॉन्डलाईनच्या बाहेर. चौकार. अगदी आता विजय अगदी उंबरट्यावरती विजयाच्या पोहोचल्यात होळीपाडा संघ. नक्कीच आणि सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली. जागृत याची उलटा फुलटा स्ट्रोक होता, पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न होता, मात्र या ठिकाणी एक धाव मिळते. आणि या ठिकाणी काय होते, एकच धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेने धावसंख्या पुढे सर 36. 36 धावसंख्येवरती आता जिंकण्यासाठी मात्र 4 धावांची आवश्यकता आहे. 4 धावांची आवश्यकता. निनाद स्वीप केलाय चेंडूला, टॉप एड लागला. क्षेत्ररक्षक दोन क्षेत्ररक्षक एकमेकांजवळ पाहतात. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक सांगतोय भाई ये कॅच तेरी है. फाइन लेगचा सांगतो नहीं भाई ये तेरी है. और तेरी मेरी के चक्कर में गेंद बीच में गिरी है. तेरी मेरी वाला खेल और गेंद बीच में गिरी है. 2 धावांनी दूर आहे. होलीपाडा संघ विजयाच्या अगदी जवळ पोहोचलाय. नक्कीच आणि तो विजयी गुलाल या ठिकाणी कोण उधळतोय, पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता, जोरदार अपील होतंय, मात्र या ठिकाणी पंचांनी अपील फेटाळलंय. निर्धाव चेंडू येतोय, षटक समाप्त होते. 4 षटक समाप्तीनंतर धावसंख्या दिलेली आहे 38 धावा. मध्ये स्मृती जय दुर्गेश 11 अर्नाला टीम विकास आपण रेडी राहा. आपण लगेच टॉस करणार आहोत. या सामन्यानंतर दुसऱ्या फेरीचा सामना खेळण्यात येईल. बॉलर आकाश, बॉलिंग मार्कवरती आकाश. 2 धावांची आवश्यकता. 6 मध्ये 2 करायचे आहेत. जागृतनं जसा उल्लेख केला होता का थोडासा जागते रहो वाला इशारा जागरूकपणे चांगली फलंदाजी केलेली आहेत. अशा दबावाखाली असंच खेळायचं असतं. ज्यावेळेला दबाव येतो, प्रेशर येतो, त्यावेळेला प्रेशरमध्ये असंच खेळायचं असतं. थोडासा वेळ घ्यायचा, टाइम घ्यायचा आणि टाइम घेत असताना टाइमला आपल्या बाजूला फिरवायचं असतं. वाक्य साथ चलिये. 2 साऊंड आले. जसा फटका खेळला गेला होता 2 आवाज जरूर आलेत. एका धावेने दूर आहे तो टीम होलीपाडा अर्नाळा किल्ला. चांगला चेंडू या ठिकाणी गोलंदाजी हाताळला होता, मात्र एक धाव या ठिकाणी थांबवू शकत नाही. आणि आता मात्र आत्मविश्वास कुठेतरी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी राखू शकलाय होळीपाडा अर्नाळा किल्ला संघ. आणि विशेष म्हणजे जागृत चांगली फलंदाजी आतापर्यंत या ठिकाणी साकारलेली आहे. आता मात्र स्ट्राईक होती हर्षद. अजून 5 चेंडू शेष असतील, एका धावेची गरज आहे. अतिशय सुरेख फटका या ठिकाणी, पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू चाललाय दन सीमा पार. आणि 4 धावेने या ठिकाणी विजय होतोय संघ होळीपाडा अर्नाळा किल्ला संघ.
पुण्यातील सामनावीर आपण पाहणार आहोत. एकता आहे, जागृत आहे, त्यानं सुंदर फलंदाजी केलेली आहे. आणि दुसरा एक आहे ज्यानं गोलंदाजी जर आपण पाहिली तर टिचूर मारा जागृतने केला होता. त्याच्यानंतर इतर देखील चांगली गोलंदाजी आपण पाहिलेली आहे. खास करून भाव्याची गोलंदाजी देखील आपण पाहिली होती. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर जातोय. त्या खेळाडूचं नाव आहे जागृत. आणि व्यासपीठावरती हंसा भरत पाटील